हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? आपण जे काही जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिस बघत आहोत तर तेथील आजचा दिवस आहे डे 16वा. आपण काल डे 15वा बघितलं होतं, जादूने सुधारा तुमचे नातेसंबंध. आज आपण जादू बुकमधील मॅजिक प्रॅक्टिसचा 16वा दिवस आज बघणार आहोत. तर आज सुद्धा आपण मोस्ट इम्पॉर्टंट जे टॉपिक आहेत म्हणजे महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत ते सांगणार आहे. त्यानंतर आपल्याला टास्ककडे जायचं आहे. ओके, तर आज आपण बघत आहोत 16वा दिवस. 16वा दिवसातील आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तर आपल्याला हेल्थसाठी कशा पद्धतीने चमत्कार घडवून आणायचे आहेत हे आज याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे. तर आपल्याला खरंच आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आज आपलं आरोग्य सुदृढ आहे, त्या कारणाने हेल्दी बॉडी आहे आपली, त्या कारणाने आपण सर्व कार्य करू शकत आहोत, राईट. तर आज सुद्धा आपल्याला आरोग्यातील जादू कशी घडवून आणायची आहेत आणि आरोग्यासाठी कसे चमत्कार करायचे आहेत हे आज आपण शिकणार आहोत इथे. आणि त्यानंतर ह्या महत्त्वपूर्ण जे पॉईंट्स आहेत ते सांगून झाल्यानंतर तुम्हाला टास्क सुद्धा सांगणार आहे. ओके, तर चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. तर बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं, कारण संपूर्ण आरोग्य आपला जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो. कारण बघा, हेल्दी बॉडी जर असेल तर प्रत्येक कार्य आपण करू शकतो, आपल्याला फ्रेश वाटतं. आरोग्य असलं तर आपल्याला प्रत्येक याचं मानसिक असेल शारीरिक असेल तरी आरोग्य आहे ते. म्हणून आपल्याला आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. आपण सुदृढ शारीरिकरित्या आणि मानसिकरित्या जर असू तर आपण प्रत्येक कार्यामध्ये कार्य करू शकतो, प्रत्येक कामामध्ये कार्य करू शकतो. आणि एखादी व्यक्ती तुम्ही अशी बघाल की ज्यांना जर बरं वाटत नसेल किंवा काही त्यांचे कार्य जे काही बॉडी पार्ट्स आहेत ते जर करत नसतील तर त्यांना किती अवघडल्यासारखं होतं, त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून खरंच हेल्दी बॉडीसाठी कृतज्ञ राहणे खूप महत्त्वाचं आहे. आणि एव्हरी टाईम आपल्याला बॉडीसाठी धन्यवाद म्हणायचंच आहे. म्हणून आपला जन्मसिद्ध हक्क आहे की आरोग्य हे सुदृढच राहायला पाहिजे आणि संपूर्ण आरोग्याचा जन्मसिद्ध हक्क आपल्याला मिळवायचा आहे. ओके, अनेक लोकांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं, काहींना शरीराचे कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात, काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं तर काहींना मानसिक आरोग्याच्या इतर काही समस्या असतात. या सगळ्या प्रकरणामुळे आपले आरोग्य परिपूर्ण राहत नाही. बघा की कुणाला काही आजार जर असतील किंवा त्यांना शारीरिक जे काही त्रास आहे, त्यांचे बॉडी पार्ट्स अगोदर चांगले कार्य करत होते पण काही कारणास्तव त्यांचे बॉडी पार्ट्स जे आहेत ते कार्य करत नसतील तर काहींना मानसिक आरोग्याच्या सुद्धा समस्या असतात. म्हणजे स्ट्रेसमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात, ओव्हर थिंकिंग ते करत असतात आणि त्या समस्यांना ग्रासल्यामुळे काहींना नैराश्य आलेलं असतं. सगळ्या प्रकरणामुळे आपले आरोग्य हे परिपूर्ण राहत नाही. तर ह्या कारणांमुळे तर कधी ना कधी त्यांचं आरोग्य सुदृढ होतं, पण त्यांनी काय केलं की आरोग्याबद्दलच्याच कंप्लेंट कधी ना कधी केल्या असतील, कृतज्ञता बाळगली नसेल किंवा शरीराची योग्य ती काळजी घेतली नसणार. ह्या कारणाने त्यांना हे प्रॉब्लेम्स फेस करावं लागत असतं, राईट. तर यामध्ये परत सांगितलं आहे, कृतज्ञता हा तुमचं शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. चमत्कारामुळे आजार हे बरे होतात. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होते आणि संपूर्ण आणि परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो. कृतज्ञतेमुळे म्हणजेच धन्यवाद म्हटल्यामुळे कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीराबाबत चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर हे रहस्य सांगणारे संकेत स्थळ आहे जे त्यांनी सांगितलं आहे www.thesecret.tvstories या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चमत्काराच्या अशा हजारो गोष्टी तुम्हाला वाचता येतील. यामध्ये सक्सेस स्टोरी दिलेल्या आहेत की कृतज्ञतेमुळे आरोग्यात आणि शरीरामध्ये कसे चेंजेस घडवून आले चमत्कारीरित्या, त्या तुम्ही सक्सेस स्टोरी वाचून एक मोटिवेशन घेऊन तुम्ही तुमचं आरोग्यसुद्धा सुधारू शकता.
त्यानंतर आहे तुमच्या तब्येतीत जर लवकर सुधारणा घडून आणायची असेल तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजेत आणि हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे हा आहे. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीविषयी आपण ग्रॅटिट्यूड देऊ, ओके, तर ती गोष्ट आपल्याकडे भरभरून येत असते. तर जेव्हा तब्येत खराब असते आणि तब्येतीमध्ये लवकर सुधारणा व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर तुमची तब्येत जेव्हा बिघडण्यापूर्वीची कंडिशन जेव्हा तुम्ही सुदृढ होते तर त्या वेळेस जरी आठवून तुम्ही थँक्यू म्हटलं की मला त्या वेळेस सांध्यांनी मदत केली, युट्रसनी मदत केली, माझ्या हेल्दी बॉडीनी मदत केली, प्रत्येक म्हणजेच लिव्हर आहे, किडनी आहेत, आपले डोळे आहेत, नाक, कान, घसा सगळं आपापलं कार्य बजावत आहेत, हात आहे, पाय आहे, सांधे आहेत, सर्वच आहेत. ओके, तर त्यासाठी जर तुम्ही धन्यवाद मानले तर त्यामधून तुम्हाला लवकर म्हणजेच कृतज्ञता बाळगले तर लवकरच आपल्याला चेंजेस सुद्धा दिसून यायला लागतात. म्हणजेच सर्वात सोपा मार्ग म्हणजेच हेल्थबद्दल जर तुम्ही ग्रॅटिट्यूड फील केलं, मनातल्या मनात जरी थँक्यू असं चॅन्टिंग जरी करत राहिले आपल्या बॉडी पार्टसाठी तरी ते चेंज घेऊन येतं, मोठं ड्रास्टिक चेंज आणतं आणि आपली जादूमयरित्या आरोग्य हे चेंज होऊन सुदृढ आरोग्य आपल्याला मिळत असतं. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक स्वतःच्या दिसण्यावरच स्वतः टीका करत असतात, स्वतःलाच तो देश देतात, तर असमाधानी असतात. कशा पद्धतीने? किंवा माझा चेहरा असाच आहे, मी काळी आहे, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहेत, माझे डोळे तर अगदी चिमुकले आहेत तर मोठे आहे. म्हणजे स्वतःमधूनच काहीतरी असं शोधून काढतात की स्वतःलाच दोष देतात. स्वतःचाच चेहरा त्यांना बघावासा वाटत नाही. का? कारण त्यांनी फक्त कंप्लेंट्सकडे लक्ष दिलेलं असतं. कधी त्यांनी स्वतःच्या चेहऱ्याची तारीफ केली जात नाही, स्वतःवरच टीका केल्या जातात. आणि जेव्हा तुम्ही ह्या नकारात्मक भावनामुळे देखील आरोग्यावर जादूचा परिणाम होतो. म्हणूनच कृतज्ञतेचा जादूचा परिणाम करा ना. का निगेटिव्ह गोष्टीकडे? म्हणून म्हटलं जाते की कृतज्ञता हा समृद्धीकडे जाणारा मार्ग आहे आणि कंप्लेंट्स गरिबीकडे जाणारा मार्ग आहे, सरळ वे आहे याचा. म्हणून आपल्याला जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाही, तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही, याबद्दल जरा नीट विचार करा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुमच्या शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेते शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दल. या वाढत्या तक्रारीमुळे तुमच्या सगळ्या आरोग्यालाच धोका निर्माण होतो. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता नाही त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून काढून घेतलं जातं. म्हणजे त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतलं जातं. म्हणजे जे आरोग्य असेल शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या कधीच धन्यवाद मानत नाही आहे तर त्यांना असे काही प्रॉब्लेम्स येतात की ते आरोग्य सुदृढ काढून टाकून त्यांना आजारी करून टाकलं जातं. त्यामुळे म्हणून जरा विचार करा आणि ग्रॅटिट्यूड द्यायला आजपासून जरी चालू करा. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता आहे, ज्याला किंवा तिला आणखी मिळतं, तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत राहते. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल, तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण जरी तुम्ही हे शब्द वाचलेत तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे, पण अगदी किंचितच जरी ही भावना तुम्ही व्यक्त केली तरी आरोग्याचा जादूचा प्रभाव तुमच्या शरीराकडे येईल. बघा, आता जरी तुम्ही आजारी आहात, कुठल्या आजाराने ग्रस्त असणार किंवा बरं वाटत नसेल, काही शारीरिक मानसिक ज्या काही त्रास असेल, तर तुम्हाला हे शब्द वाचले तरी तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढे मिळत राहील. कुठले आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे. जेव्हा आजारी असतात तेव्हा कृतज्ञता फील करा म्हटलं तर थोडं कठीण जातं, पण अगदी किंचितही जरी भावना तुम्ही व्यक्त केल्या की मला ह्या गोष्टीसाठी मी बॉडीला धन्यवाद देते, की मला थोडं तरी बरं वाटत आहे, त्यासाठी हेल्दी बॉडीसाठी थँक्यू. जेव्हा तुम्ही म्हणता की आता तुम्हाला कुठला त्रास होत नसेल तर त्यासाठी म्हणता की माझं हे पार्ट चांगल्या रीतीने कार्य करत आहे, थँक्यू सो मच, की मी माझे पॉझिटिव्ह विचार जरी करत आहे आणि मला स्ट्रेस नाही आहे, तर ह्या गोष्टीसाठी सुद्धा तुम्ही थँक्यू म्हणू शकता. ओके, तर तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी या उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार
आजच्या कृतीची रचना करण्यात आलेली आहे। आजची कृती म्हणजे टास्कमध्ये अशा काही 3-4 पॉईंट्स दिलेला आहे। हे प्रकरण थोडं मोठं आहे, कारण आरोग्य हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण प्रत्येक जे आपण कार्य करतो आरोग्यामुळे, जरी सुदृढ आरोग्य असलं आणि मानसिकरित्या खचून जरी जाऊन असेल आणि ओव्हर थिंकिंग जर करत असेल, त्याचा जास्तीत जास्त परिणाम आपल्या शरीरावर होतो। आणि जेव्हा आपण खूप कार्य करतो, शरीर एकदम मन थकून जातं आणि त्याला रेस्ट दिलं नाही जात, तेव्हा सुद्धा ते आरोग्यावर परिणाम करत असतं। म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीची आरोग्यासाठी काळजी घ्यायची आहे। तर त्याचसाठी खूप महत्त्वपूर्ण आरोग्याकडे लक्ष द्यायचं। यासाठी प्रकरण थोडं मोठं आहे, या कारणाने व्हिडिओ सुद्धा थोडा लांब होत आहे, तरी लास्टपर्यंत ऐकायचं आहे आणि आपल्या आरोग्यावर योग्यमयरित्या कृतज्ञतेने काम करायचं आहे आणि आपलं आरोग्य सुधारूनच ठेवायचं आहे, जेणेकरून ते सुदृढ आरोग्य कन्सिस्टन्सीने लास्टपर्यंत चांगल्या पद्धतीने टिकेल। राईट। तर आता आपण बघणार आहोत पहिली पायरी म्हणजे तुम्हाला मिळालेलं आरोग्य, म्हणजेच भूतकाळ, जेव्हा तुम्ही सुदृढ होते, जेव्हा तुम्हाला कुठलाही त्रास नव्हता। ओके, अशा वेळेस तुमच्या बालपणीमध्ये, तारुण्यात, प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवायचं आहे। त्यावेळी तुमच्यात कसा सडसडता उत्साह होता, तुम्ही किती आनंदात असायचं तो काळ आठवा। तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग तुम्हाला आठवायचे आहे आणि मनापासून त्या प्रसंगाबद्दल कृतज्ञ आहे असं म्हणून आभारी आहे हे म्हणायचं आहे। जर तुम्ही मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहिलं, तर त्यातूनच तुम्ही 3 वेगवेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल। अगदी बालपणामध्ये तुम्ही कसं हसत खेळत बाळगत, एकदम सुदृढ आरोग्य, कुठलंही काही कामाचं टेन्शन नाही, एकदम खाणे पिणे आणि राहणे। तारुण्यपणामध्ये एकदम असं उत्साह, प्रत्येक गोष्टी उत्साहाने करायच्या आहेत, हा उत्साह असायचा। तर त्या गोष्टींसाठी आपल्याला थँक्यू म्हणायचं आहे, लिहून काढायचं आहे। दुसरी पायरी आहे तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य, म्हणजेच वर्तमान काळ। तर जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा। तुमचे हात, पाय, डोळे, कान, यकृत, मूत्रपिंड, मेंदू, हृदय यांचा विचार करा। ज्यांचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांना तुमच्या शरीरातील 5 अवयव अशी निवडा आणि त्यातील प्रत्येकाचे नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। अशा रीतीने 5ही नावे एका मागोमाग एक अशी घेऊन तुम्ही ते लिहू शकता किंवा म्हणू सुद्धा शकता आणि कारणे द्या की काय कार्य करत आहेत ते। डोळे आहे तर तुम्ही हे जग बघू शकत आहात, स्वतःचे काम स्वतः करू शकत आहात। पाय आहेत ते तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहू शकत आहात, पायाने चालू शकत आहात, त्यासाठी थँक्यू सो मच। या पद्धतीने तिसरी पायरी आहे तुम्हाला मिळावंसं वाटणारा आरोग्य, म्हणजेच भविष्यकाळ। आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरात कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे त्याची निवड तुम्हालाच करायची आहे। त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादूच्या शक्तीचा एक विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात, ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे। त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल, म्हणजे तुम्हाला कुठलाही आजार बरा करायचा आहे आणि तुम्हाला त्यानंतरचं सुदृढ आरोग्य मॅनिफेस्ट करायचं आहे, तर ती आदर्श स्थिती काय असेल ते आजच विचार करायचा आहे। जेव्हा तुम्ही आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही त्या कृतीला गती देत असता। 1 मिनिट द्या, तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे ती डोळ्यासमोर आणा, व्हिज्युअलाइज करा। तुमच्या मनात जसजसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं तसं तुम्हाला बघत जायचं आहे आणि ते आधीच घडलेलं आहे असं समजून तुम्हाला कृतज्ञता द्यायची आहे। म्हणजेच जे आपल्याला भविष्य काळामध्ये मॅनिफेस्ट करायचं आहे, तर ती गोष्ट आत्ताच मला सुदृढ आरोग्य मिळालेलं आहे, माझे पाय ठणठणीत आहेत, माझं सांधे योग्यरित्या कार्य करत आहेत, मी मानसिकरित्या एकदम स्टेबल आहे, खूप छान पद्धतीने माझ्या विचारांवर मी फक्त पॉझिटिव्ह विचार करू शकत आहे। व्हिज्युअलाइज करायचं जे आपल्याला पाहिजे आहे ते, आणि ते ऑलरेडी मिळालं आहे। या पद्धतीने
ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. उदाहरणार्थ इथे दिलं आहे, तुमचं मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाही, तर ह्या जादूनं तुम्हाला कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे. तर तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून गाळून बाहेर टाकण्याचे कामे करणारी दणकट आणि निरोगी मूत्रपिंड मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. जादूने निरोगी रक्त पुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर शरीराच्या सर्व जागांना ऑक्सिजन आणि पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध आणि निरोगी रक्तासाठी कृतज्ञता ही व्यक्त करा. हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल तर शरीराच्या प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचा आभार माना. या जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. तुमच्या ऐकण्यात सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकण्यासाठी आभार माना. तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार मानायचे आहेत. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल, सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं हे ठरवा. तुम्ही ते आदर्श वजन मिळवलंय अशी कल्पना करून आधीच त्याचे आभार माना. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत आहे त्याची आदर्श स्थिती कशी असेल याची कल्पना करा. ती आदर्श स्थिती निर्माण झाली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आपल्यातील नैसर्गिक शक्तीचा आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. बघा, आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड फील करतो तो मॅग्नेटिक ओरा आपला तयार होत असतो आणि तोच ओरा आपल्याला बरं करून देत असतो. म्हणून भरभरून आरोग्यासाठी थँक्यू म्हणायचं आहे. तुमचे आरोग्य चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या नीट काळजी घेणं तर आहेच अगदी, पण त्याचबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही महत्त्वाचं आहे. तुम्ही शरीराची योग्य पद्धतीने काळजी घ्यायची आहे, तिचं ध्यान ठेवायचं आहे, व्हॅल्यू द्यायची आहे आणि त्याच पद्धतीने स्वतःला अप्रिशिएट करायचं आहे. स्वतःला कधी दोषारोपण करायचं नाही, स्वतःच्या चुका काढून म्हणजेच दोष देत बसायचं नाही किंवा म्हणजेच काय त्याला म्हणतात की स्वतःमधूनच चेहऱ्याबद्दल म्हणा की टीका करायची नाही आहे. तर आपल्याला शरीराची काळजी घेऊन आपल्याला कृतज्ञता सुद्धा व्यक्त करायचं आहे. तर हे ड्रास्टिक चेंज आपल्या जीवनामध्ये घडवून आणत असतं. तर आता आपण बघणार आहोत टास्क, जादूची कृती क्रमांक 16. आजचा टास्क आहे डे 1चा की 10 ग्रॅटिट्यूड लिहून काढायचे आहेत आणि कारणे देऊन लिहायचे आहेत आणि लास्टला आभारी आहे आभारी आहे आभारी आहे हे म्हणायचं आहे. आणि दुसरं आहे तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या उत्तुच्च शिखरावर आहात असं तुम्हाला वाटलं होतं, अशा 3 प्रसंगाची निवड करा आणि मनापासून त्या काळाबद्दल धन्यवाद माना. याबद्दलचं मी तुम्हाला व्हिडिओच्या अगोदर सांगितलं आहे कशा पद्धतीने. त्यानंतर आहे तिसरं, तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांबाबत विचार करा, जे की तुमचे डोळे आहेत, किडनी आहेत, सर्व पद्धतीचे जे काही मूत्रपिंड आहे, जे सांगितलं होतं तुम्हाला 5 अवयव, तर ह्या 5 अवयवांची तुम्ही कोणत्याही शरीरातील 5 अवयवांची निवड करायची आहे आणि त्या अवयवाबद्दल विचार करून प्रत्येकाची एकानंतर एक असे आभार मानायचे. चौथा आहे तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे अशा एका भागाची तुम्हाला निवड करायची आहे. 1 मिनिट वेळ घ्या. शरीराच्या त्या भागात किंवा आरोग्यात कोणती आदर्श स्थिती घडून यावी असं तुम्हाला वाटत आहे त्याची कल्पना तुम्हाला करायचं आहे, म्हणजे व्हिज्युअलाइज करायचं आहे की ते ऑलरेडीच तुमच्याकडे तो पार्ट खूप छान पद्धतीने कार्य करत आहे, आदर्श स्थिती घडून आली आहे असं समजून आधीच त्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता व्यक्त करायचं आहे. आणि डे 2ची प्रॅक्टिस, झोपी जाण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या ज्या कोणत्या गोष्टी चांगल्या घडल्या त्या आपल्या मॅजिक स्टोनला, जादूची पत्थरला सांगून आपल्याला झोपायचं आहे. हे झालं तुमचं डे 16चं टास्क. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला मोटिवेशन देतं, अप्रिशिएशन देतं सर, म्हणून जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू.